कॅपराउंड 2चं जे अलॉटमेंट आहे ते काल डिक्लेअर झालेलं आहे आणि बहुतांश मुलांना ना कॅपराउंड 2 मध्ये बेटरमेंट झालेलं नाही आहे. म्हणजे मागचं जे कॉलेज होतं ना तेच रिटेन झालेलं आहे. मग आता मुलांसमोरचे प्रश्न काय आहेत की मला पुढच्या राऊंडला ट्राय करायला पाहिजेत का, म्हणजे कॅपराउंड 3ला गेलं पाहिजेत का, जिथं ॲडमिशन मिळेल तिथं फ्रीज करून मी ॲडमिशन घेतलं पाहिजेत. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. का कारण का तुमच्या कॅपराउंड 2च्या अलॉटमेंट नंतर पुढची प्रोसेस काय असली पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक कॅटेगरीच्या मुलांसाठी ज्यांना नवीन बेटरमेंट झाले, ज्यांना कोणतंही बेटरमेंट झालेलं नाही आहे किंवा ज्यांना फर्स्ट टाइम कॉलेज अलॉट झालेलं आहे, या सगळ्या मुलांना कन्सिडर करूनच आजचा हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे व्हिडिओमध्ये 3 गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, नेक्स्ट प्रोसेस काय आहे जेणेकरून तुमची मागची जी कॅपराउंडची सीट आहे ती सेफ राहावी. दुसरी स्टेप एक्सप्लेन करतोय ती म्हणजे काय, तर आपल्याला फ्रीज केलं पाहिजेत का बेटरमेंट केलं पाहिजे, की पुढच्या राऊंडला तुम्ही ट्राय केलं पाहिजेत की नाही, कट ऑफ कसा इन्क्रीज होऊ शकतो या डिक्रीज होऊ शकतो या रिगार्डिंग तुम्हाला गाईड करणार आहे. आणि तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट स्टेज काय, काही जे कॉमन डाऊट्स आहेत रिगार्डिंग या कॅपराउंडच्या अलॉटमेंटबद्दल ते मी एंडिंगपर्यंत क्लिअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. फ्रीज करावं की बेटरमेंट करावं याचा उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की मिळून जाईल. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. खरं तर कॅपराउंड 2चा अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर ना भरपूर मुलांना अपेक्षा होती की काहीतरी कॉलेज अपग्रेड होईल, परंतु बहुतांश मुलांना ते अपग्रेड झालेलं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे मला पण माहिती आहे की ते थोडंसं म्हणजे तुम्हाला सुद्धा आशंका आहे की पुढच्या कॅपराउंडला जावं की नाही, या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण का तुमच्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमधला सगळा जो कंटेंट आहे ना या चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा काय, तर मी काय करेल प्रत्येक कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांना एक एक करून एक्सप्लेन करेल. आता ज्या मुलांना कॅपराउंड 2ला फर्स्ट टाइम कॉलेज अलॉट झालेले, म्हणजेच काय होतं कॅपराउंड 1ला अशा मुलांना कोणतंही कॉलेज अलॉट झालं नव्हतं, त्यांनी कॅपराउंड 2चा ऑप्शन फॉर्म भरला होता आणि त्यांना कॅपराउंड 2ला फर्स्ट टाइम कॉलेज अलॉट झाले, त्यांच्यासाठी स्टेप्स काय. पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या CET सेलच्या लॉग इनमध्ये जावं लागणार आहे. लॉग इनमध्ये तुम्हाला त्या 4 स्टेप्स आहेत त्या इनकम्प्लीट दाखवतील. त्या 4ही स्टेप्स ज्या आहेत सीट ॲक्सेप्टन्सच्या त्या कंप्लीट करावं लागतील. ठीक आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन ज्या स्टेप्स आहेत त्या कंप्लीट कराव्या लागतील. त्यानंतर सेकंड स्टेपला तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट यापैकी तुम्हाला जे हवं आहे ते चूज करावं लागेल. ठीक आहे, फ्रीज आणि बेटरमेंट चूज करण्याची जी लास्ट डेट आहे ती आहे 14 ऑगस्ट. 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ते ऑप्शन निवडावे लागतील. ते एकदा निवडल्यानंतर तुम्हाला 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागेल. ठीक आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स लेटर येतील, ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, आता जर तुम्ही फ्रीज निवडलं तर 14 ऑगस्टपूर्वी त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. त्या कॉलेजमध्ये फिजिकली प्रेझेंट राहून तिथं तुमचे डॉक्युमेंट्स फीज सगळी जमा करून तिथं तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे जर फ्रीज निवडलात तर. आणि जर तुम्ही बेटरमेंट निवडलात तर तुम्ही कॅपराउंड 3मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. ठीक आहे, मात्र एक काळजी घ्या की फ्रीज किंवा बेटरमेंट ही निवडण्याची लास्ट डेट 14 ऑगस्ट आहे. त्यापूर्वी तुम्हाला काही ते निवडायचं आहे. ठीक आहे, ही काळजी करू नका. जर कॅपराउंड 3ला तुम्हाला कॉलेज नाही मिळालं तर कॅपराउंड 2ची जी सीट तुम्हाला फर्स्ट टाइम मिळेल ती राहणार आहे. ही प्रोसेस होती ज्यांना फर्स्ट टाइम कॉलेज अलॉट झालंय कॅपराउंड 2मध्ये. ठीक आहे, आय होप ही प्रोसेस समजली असेल. आता अशी मुलं आहेत ज्यांना कॅपराउंड 2मध्ये नवीन कॉलेज मिळाले किंवा बेटरमेंट झालेले आहे. म्हणजे अशा मुलांसाठी काय, तर समजा अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एक सांगायचं आहे, त्यांना कॅपराउंड 1मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं आणि एखादी ब्रँच मिळाली होती. त्यांनी काय केलं, बेटरमेंट केलेत आणि कॅपराउंड 2चा ऑप्शन फॉर्म भरला. आता कॅपराउंड 2मध्ये ना त्यांना दुसरं कोणतं तरी कॉलेज मिळालेलं आहे किंवा ब्रँच मिळालेलं आहे, म्हणजेच त्यांना बेटरमेंट मिळून त्यांच्या ब्रँच किंवा कॉलेजमध्ये अपग्रेड झाले. ज्या मुलांना कॅपराउंड 2मध्ये बेटरमेंट झालेलं आहे अशा मुलांसाठी पुढची नेक्स्ट प्रोसेस काय आहे ती थोडक्यात समजून घ्या. एक म्हणजे काय, तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये जी बेटरमेंट झाल्यामुळे कॅपराउंड 1ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेली आहे. आता तुमच्याकडे हातात जी आहे ती फक्त कॅपराउंड 2ची सीट आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या CET सेलच्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि 4 स्टेप्स तुमच्या कंप्लीट दिसतील आणि 5वी स्टेप इनकम्प्लीट दाखवले. इथं बॉक्समध्ये सुद्धा दाखवले 4 स्टेप्स तुम्हाला कंप्लीट दिसतील, कारण का ते सेल्फ व्हेरिफिकेशन सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्ही मागच्या कॅपराउंडमध्ये पे केलेली आहे. आता तुम्हाला 5th स्टेप दिसेल की जी इनकम्प्लीट आहे, जिथं तुम्हाला गिव्ह सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन फ्रीज किंवा बेटरमेंट दिसतो फॉर कॅपराउंड 2. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केलं ना, जसं मागच्या राऊंडला होतं फ्रीज किंवा बेटरमेंट हे 2 ऑप्शन तुम्हाला निवडतात. मग तुम्हाला जो ऑप्शन हवा आहे फ्रीज किंवा बेटरमेंट तो तुम्ही निवडू शकता.
ठीक आहे. जर तुम्ही फ्रीज हा ऑप्शन चूज केलात, उदाहरणार्थ सांगतो, जी मुलं कॅपराऊंड 2ला वाटतात की मला माझी सीट मिळाली आहे, ती मी सॅटिस्फाईड आहे, मला पुढच्या राऊंडला जायचं नाही आहे, तर जे मुलं फ्रीज करणार आहेत त्यांना 14 ऑगस्ट पूर्वी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. तिथं फी आणि तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ना ते जमा करावे लागतील. आणि जे मुलं बेटरमेंट करणार आहेत, बेटरमेंट करणाऱ्या मुलांसाठी तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. म्हणजेच काय, कॅपराऊंड 2मध्ये ज्या मुलांना बेटरमेंट मिळाले त्यांना तुमच्या लॉग इनमध्ये जावं लागेल, तुमची जी फिफ्थ स्टेप जी इनकम्प्लीट दाखवते ती कंप्लीट करावी लागेल, फ्रीज किंवा बेटरमेंट निवडावं लागेल. फ्रीज केला तर 14 ऑगस्ट पूर्वी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं, बेटरमेंट केला तर कॅपराऊंड 3ला तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. आता पुन्हा 1000 रुपये पे करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडल्यानंतर तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर येतं, ते तेवढं डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे. आता 2 सिच्युएशन्स आहेत. तुम्ही कॅपराऊंड 3ला गेलात, कॅपराऊंड 3ला सुद्धा फॉर्म भरलात. जर कॅपराऊंड 3ला तुम्हाला एखादं नवीन कॉलेज आणि ब्रँच मिळाली, म्हणजे पुन्हा बेटरमेंट झाली, तर कॅपराऊंड 2ची जी सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि समजा कॅपराऊंड 3मध्ये काहीच नाही मिळालं तर तुमची कॅपराऊंड 2ची जी सीट आहे ती तुमच्याकडे सेफ राहणार. ठीक आहे. या प्रकारच्या मुलांनी लक्षात ठेवा, तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट ऑप्शन 14 ऑगस्ट पूर्वी निवडणं कंपल्सरी आहे. जर काहीच ॲक्शन नाही घेतली तर जे कॉलेज तुम्हाला आत्ता मिळाले ते हातातून जाईल आणि तुम्ही कॅपराऊंड 3चा फॉर्म भरू शकाल. ठीक आहे. मात्र कॉलेज हातातून जाऊ देऊ नका. लक्षात ठेवा, ज्या मुलांना कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट झाले त्यांनी लॉग इनमध्ये जाऊन आपला इनकम्प्लीटचा जो ऑप्शन आहे तो कंप्लीट करा, फ्रीज किंवा बेटरमेंट निवडा आणि पुढच्या राऊंडला अपियर होऊ शकता. ठीक आहे. हे होते दुसऱ्या प्रकारची मुलं. आता येतो तिसऱ्या प्रकारची मुलं, ज्यांना कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट झालेली नाही आहे, म्हणजेच त्यांचं जे कॅपराऊंड 1चं जे कॉलेज आहे ते त्यांच्यापाशी राहिले. उदाहरणार्थ म्हणजे काय, कॅपराऊंड 1ला त्यांना एखादं कॉलेज मिळालं होतं, त्यांनी बेटरमेंट केली आणि ते कॅपराऊंड 2साठी गेले. कॅपराऊंड 2मध्ये ऑप्शन फॉर्म भरला, परंतु कॅपराऊंड 2मध्ये त्यांना बेटरमेंट झालेली नाही, नो बेटरमेंट इन कॅपराऊंड 2 असा त्यांना दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांची बेटरमेंट झाले. अशा मुलांसाठी पुढची स्टेप काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये जरी बेटरमेंट नसली तरी कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती तुमची सेफ आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. कॅपराऊंड 1ची जी काही सीट होती, जी तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स 1000 रुपये पे करून ठेवली होती, ती सीट तुमची सेफ आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला काय करायचं आहे, सेम तुम्हाला सुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे. 4 स्टेप्स कंप्लीट स्टेप्स दाखवलेले असतील. फिफ्थ स्टेप जी इनकम्प्लीट दाखवली त्याच्यावरती क्लिक करायचं. मी तर बॉक्समध्ये सुद्धा दाखवले. ती इनकम्प्लीट स्टेप्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ती अशी आहे की गिव्ह सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन फॉर कॅपराऊंड 2. ठीक आहे. त्या इनकम्प्लीट स्टेपवरती क्लिक केलात तर तुमच्यासमोर अगेन फ्रीज आणि बेटरमेंट असे 2 ऑप्शन निवडले येतात. जर तुम्हाला फ्रीज निवडायचं असेल तर फ्रीज करा, बेटरमेंट करायचं असेल तर बेटरमेंट करा. ठीक आहे. मात्र हे निवडणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. जर फ्रीज केलात तर लक्षात ठेवा, फ्रीज केलात तर वाटलं की बाबा मला आता कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट भेटली नाही आहे, कॅपराऊंड 3मध्ये सुद्धा भेटायचे चान्सेस कमी आहेत, मग ज्या मुलांना फ्रीज करणार आहात तर तुम्हाला 14 ऑगस्ट पूर्वी त्या कॉलेजमध्ये जाऊन तिथं तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ते तुमचे डॉक्युमेंट्स, तुमची फी सगळी जमा करायची आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आणि जर तुम्ही बेटरमेंट की ऑप्शन निवडलात तर तुम्ही कॅपराऊंड 3ला जाऊ शकता, कॉलेजला व्हिजिट करायची गरज नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही कॅपराऊंड 1ला ना 1000 रुपये फी पे केले आहेत. फक्त जर बेटरमेंट निवडलात ना, सीट ॲक्सेप्टन्स लेटर जे येतं ते शेवटी डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. आता जर तुम्ही कॅपराऊंड 3ला गेलात, कॅपराऊंड 3ला समजा एकही सीट अलॉट झाली नाही, म्हणजे पुन्हा कॅपराऊंड 3ला कोणतंच कॉलेज मिळालं नाही, तर कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती तुमच्यासोबत राहणार. तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. आणि समजा कॅपराऊंड 3ला तुम्हाला एखादी नवीन सीट मिळाली तर काय होणार, तर तुमचं कॅपराऊंड 1चं जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅपराऊंड 3ला म्हणजे कॅपराऊंड 3ची जी सीट आहे ती तुमच्याकडे येणार. हे होते सेकंड प्रकारचे विद्यार्थी. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, ज्या मुलांना या राऊंडमध्ये बेटरमेंट भेटली नाही आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्टेप सांगतोय की या राऊंडमध्ये तुम्हाला जर बेटरमेंट भेटली नसेल तरीसुद्धा तुम्ही कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट होऊ शकता. फक्त लॉग इनमध्ये जाऊन जी इनकम्प्लीट स्टेप दिसते ती कंप्लीट करा. तिथं फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन निवडा. 1000 रुपये पे करायची गरज नाही आहे. सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करून ठेवा आणि कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट होऊ शकता. आय होप तुम्हाला ही प्रोसेस जी आहे ना ती समजली असेल. एक काळजी घ्या, फ्रीज किंवा बेटरमेंट निवडण्याचा ऑप्शन 14 ऑगस्टपर्यंत आहे, त्यामुळे तो काळजीपूर्वक तेव्हाच्या आधी निवडा. ठीक आहे. नाहीतर काहीच जरी ॲक्शन नाही घेतली ना, ऑलरेडी जी सीट आहे ती पण कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आता येतो महत्त्वाचा प्रश्न मी जो म्हटलेला आहे की फ्रीज करावं की बेटरमेंट करावं. एक सांगतो की कॅपराऊंड 2मध्ये कट ऑफच्या कमी येण्याचे चान्सेस ते थोडेफार कमीच होते. का, कारण का सीट्सच वॅकंट नसते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो कॅपराऊंड 1लाच कट ऑफ जितके कमी यायचे तेवढे येतात. कॅपराऊंड 2, 3, 4मध्ये जागा शिल्लक नसतात. त्यामुळे सगळ्याच कॉलेजेसचे कट ऑफ ना कमी येतील असं नाही आहे. ठीक आहे. मात्र एक आहे की आता भरपूर मुलं काय विचार करतात, उगाच भेटत नाही तर कशाला जायचं. मात्र फ्रीज करण्याऐवजी बेटरमेंटसाठी तुम्ही ट्राय करा असं मला वाटतं.
ठीक आहे. आता विचार करा, तुम्ही इतके दिवस पेशन्सनं वाट वगैरे बघितली आहेत की आम्ही इतक्या प्रोसेसमध्ये आलो आहे, ठीक आहे. मग थर्ड आणि फोर्थ कॅप राऊंडला ट्राय करायला काय हरकत आहे? तसं पण नुकसान तर तुमचं काही नाही आहे, ठीक आहे. नुकसान काय आहे ते पुढे सांगतो. नुकसान तर तुमचं काही नाही आहे. समजा कॅप राऊंड 3ला आणि 4थला बेटरमेंट झाली नाही, काहीच नाही मिळाले, जी मागची ऑलरेडी सीट आहे ना ती तर तुमच्यापाशी आहेच ना, त्यामुळे घाबरून जायचं काही गरज नाही. त्यामुळे फ्रीज करायचं की बेटरमेंट हा म्हणजे तुम्हाला ठरवायचं आहे. जर कम्प्लिटली तुम्ही सॅटिस्फाय असाल तुमच्या कॉलेजेसनी तर तिथे ॲडमिशन घेऊन तुम्ही कन्फर्म करू शकता. मात्र वाटतंय की काहीतरी चान्सेस आहेत, काहीतरी होप्स आहे, तर तुम्ही थर्ड आणि फोर्थला ट्राय करा. नुकसान काही नाही आहे, नक्की ट्राय करा, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कट ऑफ कमी येणार की वाढणार आहेत? एक सांगतो, कट ऑफच्या बद्दल तुम्ही विचार करू नका, कारण का मी प्रत्येक गोष्टी सांगतोय. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा बोलत होतो की मला पॉईंटमध्ये इतका डिफरन्स आहे, तो कमी येईल का, वाढेल का, मला हे कॉलेज मिळेल का, ती कॉलेज मिळेल. कट ऑफ डिसाईड करणं आपल्या हातात नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे त्याचा विचार करू नका, हे भेटेल का ते भेटेल का. तुम्ही इतकं ठरवा, मला बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जायचं आहे की नाही. कट ऑफचा विचार करायचा नाही. सेकंड राऊंडला म्हणजे थर्ड राऊंडला सुद्धा जी कॉलेजेस तुम्हाला हवी आहेत, जी चांगली आहेत, ती तुमच्या लिस्टमध्ये इन्क्लूड करून टाका. कट ऑफचा विचार इतका करू नका, ठीक आहे. तिसरा महत्त्वाचं काय, तर कॅप राऊंड 3ला ट्राय केलं पाहिजे. मला वाटतं कॅप राऊंड 3ला ट्राय करा, ठीक आहे. जास्त पण तुमचं काही जरी सीट नाही भेटली तर कॅप राऊंड 2ची किंवा कॅप राऊंड 1ची सीट आहेच ना तुमच्याकडे, त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही. बेटरमेंट करून कॅप राऊंड 3ला तुम्ही नक्की पार्टिसिपेट होऊ शकता, ठीक आहे. इश्यू काय येणार आहे सांगतो. आता जशी मुलांचे ॲडमिशन्स कन्फर्म होत जातात ना, कॉलेजच्या हॉस्टेल्समध्ये मुलांचे ॲडमिशन्स होणं स्टार्ट होतात. मग हॉस्टेलच्या जागा ज्या आहेत ना त्या संपण्याचे चान्सेस आहेत ना ते जरा जास्त वाढतात. म्हणजे तुम्ही जसं वेळाने जाल ना हॉस्टेलमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करा, कॉलेज हॉस्टेल्समध्ये खूप कमी जागा शिल्लक असतात. हा एक प्रॉब्लेम आहे जो मुलं फेस करतात, ठीक आहे. आणखीन सीट टाईप चेंज होते म्हणजे काय, तर सीट टाईप म्हणजे भरपूर मुलांना ना ओपन सोडून वेगवेगळ्या सीट्स वगैरे अलॉट झाले त्यांच्या कॅटेगरीतून. घाबरून जाऊ नका, जरी सीट टाईप चेंज झाला असणार ना तुमच्या कॅटेगरीचे जे बेनिफिट्स आहेत वगैरे तेच तुम्हाला भेटणार आहेत, ठीक आहे. आणखीन ज्या मुलांनी कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवरती टोकन रिसिप्ट अपलोड केली होती त्यांनी पहिल्यांदा ओरिजिनल डॉक्युमेंट्स आता कॅप राऊंड 4 पूर्वी मिळवा, ते अपलोड करा आणि मगच कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी जा, ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आत्ता जे कॅप अलॉटमेंट झाले ते भलेही बेटरमेंट झालं असेल न झालं असेल, कॅप राऊंड 3ला नक्की ट्राय करा, ठीक आहे. अजून सुद्धा कॅप राऊंडचे 2 राऊंड आहेत. कट ऑफ कमी येईल न येईल या गोष्टी राहू द्यात, पण तो ट्राय करायला काही हरकत नाही, ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.